हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण रोज पेपरमध्ये वाचतो, बातम्यांमध्ये बघतो वेगवेगळ्या राजकीय पक्षांबद्दल, त्यांचे नेते, त्यांची भाषणं, त्यांची आश्वासनं. पण कधी विचार केलाय की हे राजकीय पक्ष म्हणजे नक्की काय आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचं काय महत्त्व आहे? चला तर मग आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर अगदी सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. आता एक विचार करा, आपला देश किती मोठा आहे, 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या. मग अशा एवढ्या मोठ्या देशात एका सामान्य माणसाचा, माझा, तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतो तरी कसा? आपल्या सगळ्यांच्या कितीतरी मागण्या असतात, समस्या असतात, चांगल्या रस्त्यांपासून ते नोकरीपर्यंत. या सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीतरी व्यवस्था हवी ना? आणि या मोठ्या प्रश्नाचं अगदी सोपं उत्तर आहे राजकीय पक्ष. हे पक्ष म्हणजे काय, तर ते जनता आणि सरकार यांना जोडणारा एक महत्त्वाचा पूल आहेत, एक दुवा आहेत. ते आपल्या सगळ्यांचे जे विखुरलेले आवाज आहेत, ज्या मागण्या आहेत, त्या सगळ्यांना एकत्र आणतात आणि एका मोठ्या संघटित आवाजामध्ये रूपांतरित करून सरकारपर्यंत पोहोचवतात. चला मग आता हा जो पूल आहे तो नक्की कसा बनतो हे समजून घेऊया. म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे नेमकं काय? काही लोक एकत्र आले, झेंडे हातात घेतले म्हणजे पक्ष तयार होतो का? नाही, त्याची एक व्यवस्थित व्याख्या आहे. बघूया ती काय आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय पक्ष म्हणजे अशा लोकांचा एक संघटित गट ज्यांचे देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर सारखे विचार असतात. देशाचा विकास कसा करायचा यावर त्यांची एक समान कल्पना असते आणि हे सगळे लोक एकत्र येऊन निवडणुका लढवतात. त्यांचा मुख्य उद्देश एकच असतो, निवडणूक जिंकून सरकार बनवणे आणि सत्ता मिळवणे. बरं, मग प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षापेक्षा वेगळा कसा असतो? त्यांची स्वतःची अशी ओळख कशी तयार होते? याचं उत्तर त्यांच्या काही मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये लपलेलं आहे. चला, आपण एका पक्षाचा जणू काही डीएनएच कसा असतो ते पाहूया. यातलं सगळ्यात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विचारसरणी, ज्याला आपण इंग्रजीत आयडिओलॉजी म्हणतो. विचारसरणी म्हणजे काय, तर तो पक्षाचा एक दृष्टिकोन असतो. देशाने कोणत्या मार्गाने पुढे जावं, समाजातले प्रश्न कसे सोडवावे, यावर पक्षाचे जे ठाम आणि पक्के विचार असतात, तीच त्यांची विचारसरणी. आणि ही विचारसरणी एका गोंदासारखी काम करते, जी पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना एकत्र जोडून ठेवते. दुसरं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम किंवा पार्टी अजेंडा. आता बघा, फक्त चांगले विचार असून भागत नाही, तर ते विचार प्रत्यक्षात कसे आणणार याचा एक ठोस प्लॅन पण लागतो. हाच प्लॅन म्हणजे पक्षाचा कार्यक्रम. सत्तेत आल्यावर आम्ही कोणती कामं करणार, कोणती धोरणं राबवणार याचं एक वचनपत्र ते जनतेला देतात. त्यालाच आपण निवडणुकीच्या वेळी जाहीरनामा असेही म्हणतो. आणि तिसरं, अगदी स्पष्ट आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य, सत्ता मिळवणे. कारण कितीही चांगली विचारसरणी असो, कितीही चांगला कार्यक्रम असो, तो राबवण्यासाठी सत्ता हातात असणं गरजेचं आहे. म्हणूनच निवडणुका जिंकून सरकार स्थापन करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं अंतिम आणि प्राथमिक ध्येय असतं. आणि आपल्या लोकशाहीमध्ये हाच एक योग्य मार्ग आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारतातली ही जी पक्षपद्धती आहे ती सुरुवातीपासून अशीच नव्हती. स्वातंत्र्यानंतरपासून ते आजपर्यंत तिच्या स्वरूपामध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. एका पक्षाच्या वर्चस्वापासून ते अनेक पक्षांच्या आघाडी सरकारपर्यंत. चला, हा राजकीय प्रवास आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, स्वातंत्र्यानंतरची पहिली काही दशकं म्हणजेच साधारणपणे 1977 पर्यंत देशाच्या राजकारणावर काँग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं. त्याला एकपक्षीय वर्चस्वाचा काळ म्हणतात. पण 1977 साली एक मोठा बदल झाला आणि देशात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार म्हणजेच जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं. आणि त्यानंतर 1989 नंतर तर राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदललं. तेव्हापासून आघाडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. म्हणजे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही, तेव्हा अनेक लहान मोठे पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात. मग या दोन्ही पद्धतींमध्ये मुख्य फरक काय आहे? तर एकपक्षीय वर्चस्व पद्धतीत एकच पक्ष खूप मोठा आणि प्रभावी असतो. विरोधी पक्ष असतात पण ते तुलनेने कमजोर असतात. याउलट आघाडी सरकार पद्धतीत अनेक पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. इथे सरकार टिकवण्यासाठी अनेक पक्षांना सोबत घेऊन चालावं लागतं, तडजोडी कराव्या लागतात. स्वातंत्र्यानंतरचा काँग्रेस पक्षाचा काळ आणि आजची एनडीए किंवा यूपीएची सरकारं हा फरक आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देतात. आपण अनेक पक्षांची नावं ऐकतो, बरोबर. पण कधी विचार केलाय की काही पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हटलं जातं तर काहींना राज्यस्तरीय किंवा प्रादेशिक पक्ष म्हणतात. असं का? तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काही नियम आणि अटी असतात, त्या पूर्ण कराव्या लागतात. चला पाहूया काय आहेत या अटी. आणि ही मान्यता देण्याचा अधिकार भारतात
फक्त आणि फक्त एकाच संस्थेला आहे, ती म्हणजे भारतीय निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. निवडणूक आयोगच नियम ठरवतो, पक्षांची कामगिरी तपासतो आणि त्यानंतरच त्यांना राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्ष म्हणून अधिकृत दर्जा देतो. ही एक खूप महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया आहे. उदाहरण म्हणून आपण एक अट पाहूया. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी एखाद्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रत्येक राज्यात एकूण मतदानाच्या किमान 6% मतं मिळवावी लागतात. आणि इतकंच नाही तर त्याच निवडणुकीत देशभरातून लोकसभेच्या किमान 4 जागाही जिंकाव्या लागतात. या दोन्ही अटी एकाच वेळी पूर्ण झाल्यावरच तो दर्जा मिळतो. चला तर मग आता भारताच्या राजकीय पटलावरील काही प्रमुख राष्ट्रीय पक्षांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ही माहिती 2018-19च्या आकडेवारीवर आधारित आहे. पाहूया या मोठ्या पक्षांची मुख्य विचारसरणी काय आहे. बघा, इथे काही प्रमुख पक्ष आहेत. सर्वात जुना पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ज्यांची विचारधारा धर्मनिरपेक्षता आणि समाजातील दुर्बळ आणि अल्पसंख्याक घटकांच्या कल्याणावर आधारित आहेत. त्यानंतर आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, जे समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांना महत्त्व देतात. पुढे आहे भारतीय जनता पक्ष, ज्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. त्यानंतर येतो बहुजन समाज पक्ष, जो प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय म्हणजेच बहुजन समाजाच्या हक्कांसाठी काम करतो. पुढे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो लोकशाही, गांधीवादी धर्मनिरपेक्षता आणि समानतेच्या विचारांवर चालतो. आणि शेवटी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, जे धर्मनिरपेक्षता आणि संघराज्य पद्धतीवर जोर देतात. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की राजकीय पक्ष हे फक्त निवडणुका लढवणारे गट नाहीत. ते लोकांच्या मतांचं प्रतिनिधित्व करतात, देशाचे धोरण ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सामान्य लोकांना राजकीय शिक्षण देतात. त्यामुळेच लोकशाही टिकवण्यासाठी आणि ती यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्ष हे खूप आवश्यक आहेत. तर जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. विचार करा की या राजकीय पक्षांच्या चांगल्या वाईट गोष्टींसोबत त्यांच्याशिवाय आपली लोकशाही व्यवस्था चालू शकेल का? या राजकीय पक्षांना काही पर्याय असू शकतो का? यावर नक्की विचार. हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गेल्या लेक्चरमध्ये आपण राजकीय पक्षांबद्दलची बेसिक माहिती घेतली. आज आपण त्याच टॉपिकमधला एक खूप इंटरेस्टिंग भाग बघणार आहोत. तो म्हणजे प्रादेशिक पक्ष, म्हणजेच रिजनल पार्टीज. तुम्हाला माहिती आहे का की दिल्लीत म्हणजे देशात कोणाचं सरकार येणार याचा निर्णय अनेकदा राज्यांच्या राजधान्यांमधून घेतला जातो. आणि हे निर्णय घेणारे जे किंगमेकर असतात तेच हे प्रादेशिक पक्ष. चला तर मग आज आपण त्यांच्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. आता एक विचार करा. आपला भारत देश किती मोठा आणि किती विविधतेने नटलेला आहे, बरोबर? इथे 22पेक्षा जास्त तर आपल्या संविधानाने मान्यता दिलेल्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. हजारो वेगवेगळ्या संस्कृती आहेत. उत्तरेकडे वेगळी, दक्षिणेकडे वेगळी, खाण्यापिण्याच्या सवयी, सण उत्सव, राहणीमान सगळंच वेगळं. म्हणजे थोडक्यात आपला भारत देश हा एक देश नसून जणू काही एका झेंड्याखाली एकत्र आलेला एक छोटा खंड म्हणजे कॉन्टिनेंट आहे. मग एवढ्या मोठ्या आणि विविध देशाचा कारभार चालवणं हे किती मोठं आव्हान असेल, नाही का? भारतीय राजकारणासमोरचं हे एक मूलभूत फंडामेंटल चॅलेंज आहे. मग प्रश्न असा येतो की एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या आवाजांना म्हणजे प्रत्येक भागातील लोकांच्या इच्छा आकांक्षांना आपल्या लोकशाहीमध्ये, आपल्या डेमोक्रेसीमध्ये योग्य स्थान कसं मिळतं याचं उत्तरच भारताच्या राजकीय कोड्यामध्ये, पॉलिटिकल पझलमध्ये दडलेलं आहे. चला तर मग हे कोडं आज आपण सोप्या भाषेत उलगडून पाहूया. आता बघा, जे राष्ट्रीय पक्ष असतात म्हणजे नॅशनल पार्टीज, जसे की भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस, त्यांचं लक्ष संपूर्ण देशावर असतं. त्यांना सगळ्या देशासाठी एकच धोरण आखावं लागतं. पण मग होतं काय की या मोठ्या पटावर काम करताना एखाद्या छोट्या राज्याचे किंवा प्रदेशाचे जे स्थानिक प्रश्न असतात, लोकल इश्यूज असतात, ते मागे पडण्याची शक्यता असते. विचार करा, दिल्लीतून दिलेला एकच संदेश पंजाबच्या शेतकऱ्यांच्या गरजा, महाराष्ट्राच्या उद्योजकांच्या समस्या किंवा तामिळनाडूच्या लोकांची जी सांस्कृतिक अस्मिता आहे त्या सगळ्यांना एकाच वेळी कसा काय न्याय देऊ शकेल? नाही देऊ शकत. आणि यामुळेच एक राजकीय पोकळी, एक पॉलिटिकल व्हॅक्यूम तयार होतो, जो हे राष्ट्रीय पक्ष अनेकदा भरू शकत नाहीत. आणि बरोबर हीच राजकीय पोकळी भरण्यासाठी प्रादेशिक पक्षांचा म्हणजे रिजनल पार्टीजचा उदय होतो. पण मग हे प्रादेशिक पक्ष म्हणजे नेमकं काय? त्यांची ओळख काय असते? आणि ते राष्ट्रीय पक्षांपेक्षा वेगळे कसे असतात? चला हे आपण आता व्यवस्थित समजून घेऊया. तर प्रादेशिक पक्षाची व्याख्या अगदी सोपी आहे. या अशा पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स असतात ज्यांचा प्रभाव किंवा कार्यक्षेत्र हे एका विशिष्ट राज्यापुरतं किंवा प्रदेशापुरतं मर्यादित म्हणजे लिमिटेड असतं.
ते संपूर्ण देशाचा विचार करण्याऐवजी आपल्या प्रदेशाच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, तामिळनाडू किंवा पंजाबच्या विकासावर आणि तिथल्या लोकांच्या ओळखीवर, त्यांच्या आयडेंटिटीवर जास्त लक्ष केंद्रित करतात. ते त्यांच्या प्रदेशाचा आवाज बनून काम करतात. थोडक्यात सांगायचं तर त्यांची निष्ठा ही त्यांच्या प्रदेशाशी जास्त जोडलेली असते. मग हे प्रादेशिक पक्ष का तयार होतात याची काही प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे भाषेचं रक्षण करण्यासाठी. जसं आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. दुसरं कारण म्हणजे आपली वेगळी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये द्रिमुक म्हणजे डीएमके हा पक्ष द्रविडी ओळखीवर आणि संस्कृतीवर जास्त लक्ष केंद्रित करतो. तिसरं म्हणजे प्रदेशाचा आर्थिक विकास. अनेक पक्षांचा जन्म हा आमच्या प्रदेशावर अन्याय होतोय, आम्हाला विकासात योग्य वाटा मिळत नाहीये या भावनेतून होतो. आणि चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यासाठी अधिक राजकीय शक्ती म्हणजेच जास्त ऑटोनॉमी किंवा स्वायत्तता मागण्यासाठी. त्यांना वाटतं की राज्याचे निर्णय राज्यानेच घेतले पाहिजेत, त्यात केंद्राचा हस्तक्षेप नको. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे पक्ष जसे स्थापन झाले तसेच ते राहिले नाहीत. त्यांचा प्रवास खूप बदलला आहे. आणि हा प्रवासच आपल्याला भारतीय लोकशाही कशी मॅच्युअर झाली, कशी प्रगल्भ झाली हे दाखवतो. एकेकाळी ज्या पक्षांना देशापासून वेगळं व्हायचं होतं, त्यांना फुटीरतावादी, सेपरेटिस्ट मानलं जायचं, तेच पक्ष आज राष्ट्रीय सत्तेचे केंद्र कसे बनले, ही एक खूप रंजक, इंटरेस्टिंग कहाणी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे साधारण 1960 ते 70च्या दशकात तामिळनाडू आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये काही चळवळींनी तर भारतापासून पूर्णपणे वेगळं होण्याची मागणी केली होती. पण जसजसा काळ पुढे गेला, साधारण 1980 ते 90च्या दशकात या मागण्यांमध्ये एक खूप महत्त्वाचा बदल झाला. आता ते देशापासून वेगळं होण्याऐवजी देशात राहूनच आपल्या राज्यासाठी अधिक स्वायत्तता म्हणजे ग्रेटर ऑटोनॉमी मागू लागले. आणि 2000 नंतर तर चित्र पूर्णच बदललं. आता त्यांचं मुख्य ध्येय, मेन गोल काय बनलं तर राष्ट्रीय राजकारणात नॅशनल लेव्हलवर आपला प्रभाव टाकायचा आणि त्या प्रभावाचा वापर करून आपल्या राज्यासाठी जास्तीत जास्त फायदे मिळवायचे. हाच तो डिसायसिव्ह चेंज म्हणजे निर्णायक बदल आहे. आधी त्यांची मागणी होती वेगळ्या राष्ट्राची, पण आता त्यांची मागणी आहे राष्ट्राच्या आतच अधिक अधिकार मिळवण्याची. आधी त्यांच्याकडे राष्ट्रीय एकात्मतेला, नॅशनल युनिटीला धोका म्हणून पाहिलं जायचं, पण आता त्यांना आपल्या संघराज्य रचनेचा म्हणजे फेडरल स्ट्रक्चरचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग मानलं जातं. त्यांची भूमिका आता अशी झाली आहे की आम्हाला देश तोडायचा नाही, तर या जोडलेल्या भारतात आमचा योग्य वाटा आणि सन्मान हवाय. हे खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीच्या परिपक्वतेचं, तिच्या मॅच्युरिटीचं लक्षण आहे. आणि याच बदललेल्या भूमिकेमुळे हे पक्ष आता फक्त राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत. ते आता दिल्लीच्या राजकारणात म्हणजे नॅशनल पॉलिटिक्समध्ये सत्तेचा खेळ ठरवणारे महत्त्वाचे खेळाडू, की प्लेयर्स बनले आहेत. बरं, हा राष्ट्रीय प्रभाव मिळवण्याचा त्यांचा मार्ग कसा असतो? त्यांची एक सरळ आणि सोपी रणनीती, स्ट्रॅटेजी असते. सगळ्यात आधी ते आपल्या राज्यातल्या निवडणुका जिंकतात आणि राज्य सरकारवर नियंत्रण मिळवतात. मग राष्ट्रीय निवडणुकांमध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणतात आणि त्यांना संसदेत, पार्लमेंटमध्ये पाठवतात. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे आघाडी करणे, म्हणजेच कोअलिशन करणे. जेव्हा कोणत्याच राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळत नाही, तेव्हा हे पक्ष त्या पक्षांना पाठिंबा देऊन सरकार बनवायला मदत करतात. आणि मग चौथं, ह्या पाठिंब्याच्या बदल्यात ते राष्ट्रीय धोरणांवर प्रभाव टाकतात आणि आपल्या राज्यासाठी विशेष पॅकेज, निधी किंवा योजना मंजूर करून घेतात. आणि इथेच त्यांची किंगमेकरची भूमिका सुरू होते. विशेषतः 1990 नंतरचा जो काळ आहे त्याला आघाडीच्या राजकारणाचं युग म्हणजेच एरा ऑफ कोएलिशन पॉलिटिक्स म्हणतात. या काळात अनेकदा राष्ट्रीय निवडणुकांमध्ये कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला स्पष्ट बहुमत म्हणजे क्लिअर मेजॉरिटी मिळत नाही. मग सरकार बनवण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची म्हणजेच या प्रादेशिक पक्षांची गरज भासते. आणि अशावेळी सत्तेची किल्ली, सत्तेचा रिमोट कंट्रोल याच प्रादेशिक पक्षांच्या हातात येतं. ते ठरवतात की दिल्लीत कोणाचं सरकार बनणार. आता हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. समजा लोकसभेत त्रिशंकू परिस्थिती म्हणजे हंग पार्लमेंट निर्माण झालं. म्हणजे कोणत्याही एका पक्षाला सरकार बनवण्यासाठी आवश्यक 50% जास्त जागा मिळाल्या नाहीत. समजा एका राष्ट्रीय पक्षाला 45% जागा मिळाल्या, दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाला 40% जागा मिळाल्या. आता दोघांनाही सरकार बनवता येत नाहीये, पण उरलेल्या 15% जागा या सगळ्या प्रादेशिक पक्षांकडे मिळून आहेत. आता ह्या 15% जागा ज्याच्या बाजूने जातील त्याचं सरकार बनेल. म्हणजे हा छोटासा 15%चा गट ठरवणार की देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार. म्हणूनच त्यांना किंगमेकर म्हणतात. त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचं महत्त्व खूप जास्त असतं. जर तुम्हाला हा भाग आवडत असेल आणि समजत असेल तर ह्या प्रयत्नासाठी एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर मग
प्रादेशिक पक्षांची ही जी वाढती ताकद आहे ती भारताच्या लोकशाहीसाठी चांगली आहे की धोकादायक? ते आपल्या विविधतेचा आवाज आहेत की राष्ट्रीय एकात्मतेला, नॅशनल इंटिग्रिटीला एक आव्हान आहेत? चला, या आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात या प्रश्नाचं उत्तर शोधूया. हाच तो मूळ प्रश्न आहे ज्यावर नेहमी चर्चा होत असते. सुरुवातीच्या काळात जेव्हा हे पक्ष वेगळ्या राज्यांच्या मागण्या करत होते तेव्हा त्यांच्याकडे देशाच्या एकतेसाठी धोका म्हणून पाहिलं जायचं. अनेकांना वाटायचं की यामुळे देश तुटेल. पण आता जसं आपण पाहिलं, काळ बदलला आहे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही खूप बदलला आहे. आणि इथेच आपल्याला या प्रश्नाचं खरं उत्तर मिळतं. प्रादेशिक पक्षांचं हे जे बदलणारं स्वरूप आहे ही एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. कारण यामुळे काय झालं तर हे पक्ष देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात नॅशनल मेनस्ट्रीममध्ये सामील झाले. त्यांनी वेगळं होण्याची भाषा सोडून देशात राहूनच आपल्या हक्कांसाठी लढायला सुरुवात केली. यामुळे आपली संघराज्य व्यवस्था, फेडरल सिस्टम उलटा अधिक मजबूत झाली आहे. कारण आता प्रत्येक प्रदेशाला वाटतं की राष्ट्रीय राजकारणात आमचाही आवाज ऐकला जातो. हे पक्ष एका प्रकारे सेफ्टी वॉल्व्हसारखं काम करतात. लोकांच्या मनात जो काही असंतोष असतो त्याला ते एक राजकीय वाट मोकळी करून देतात. थोडक्यात सांगायचं तर प्रादेशिक पक्ष ही भारतीय लोकशाहीतील अडचण नाही, तर तिची खरी ताकद आहे. ते एक फीचर आहेत, बग नाहीत. तेच हे सुनिश्चित करतात, दे एन्श्युअर की दिल्लीत बसलेल्या सरकारला देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचा आवाज ऐकावा लागेल आणि त्याचा आदर करावा लागेल. तेच भारताच्या विविधतेला राजकीय व्यासपीठ मिळवून देतात आणि प्रत्येक स्थानिक आवाजाला देशाची राजकीय कहाणी घडवण्यात सहभागी होण्याची संधी देतात. मला आशा आहे की प्रादेशिक पक्षांची भूमिका तुम्हाला आता स्पष्ट झाली असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच धड्यातील पुढील भाग बघू. तोपर्यंत अभ्यास करत रहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. धन्यवाद.